तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला चालू करूया. आता मी चाललो आहे ग्राउंडवर. आज ते पप्पा त्यांच्या GPLची ओपनिंग आहे, तर त्याच्यासाठी मी आता लाईव्ह करणार आहे. तर त्याच्यासाठी ट्रायपॉड घेऊन चाललो. तर काही नाही, अर्धा पाऊण तासाचा प्रोग्राम तो छोटासा. उद्यापासून प्रॉपर मॅचेस चालू होणार आहे. तर चला आता ग्राउंडवर पहिले माझ्या ग्राउंडवर एक चक्कर मारतो. तिथं बघतो ते ग्राउंडचं आता थोडंसं पाट्या पावड आहे तिथं. लेवल बिवल पोरांना सांगतो उडून घ्यायला, मग लगेच जातो. तर हे बघा ग्राउंडवर आलो आहे आणि मॉल बघा, पूर्ण टुर्नामेंटचा मॉल आहे. मस्तपैकी तिकडं मंडप टाकण्यात आला आहे, एकदम छान. सगळ्यांनी किटमध्ये तीन टीम आहे, तीन टीमचे वेगवेगळ्या 3 जर्सी. चला मित्रांनो, आता गेम झालेला आहे. माझ्या याच्यावर लाईव्ह चालू होतं, तर आता परत याच्यावर ब्लॉगिंग चालू करतो आता. तर आता आम्ही आलो इथं पोहे खायला. इथं मस्त पोहे खातो आणि मग घरी. तर चला आता पोहे खाऊन झाले मस्तपैकी, खाऊन घेतलं. आता घरी जाऊन आवरून लगेच कामावर. आता आलेलो आहे घरी आणि लाडू पण आलेला आहे. आज संडे फंडे. आम्ही दोघांनी इंडियन टीमची जर्सी घातली आहे, मॅचिंग. तर आता आलो आहे फॅक्टरीत. सगळं मस्त की फ्रेश होऊन रेडी होऊन आवरून. आणि फॅक्टरीत आज काय जास्त खडखड नाही आहे, कारण काम आज बंद आहे, कारण लाईट गेलेली आहे. लाईट किती वाजता येणार हो? लाईट आली? एवढं लवकर कसं काय आली? पण हे टायमिंग सांगते नाही ना प्रॉपर. 1 वाजे टाइम दिला होता त्यांनी. झाला आमचं लवकर, तर 1च्या आत पण येईल असं डिक्लेअर होतं. आणि काल 1ची लाईट 3ला आली होती. हा, ते टायमिंग परफेक्ट नसल्यामुळे गडबड झाली, नाही तर माणसं थांबले असते. काय काम करतो तू? काय करतो तू? काय करतोय? काय करतो? पतंग उडवायची? पतंगी नाही ना आता. तू आता कार्टून बघ, कार्टून. आपण संक्रांतीला उडू पतंग. नाही. मग थोड्या वेळाने या झोपायला. त्रास देऊ नको. नाही. मी चेवकानी ना, भूक नाही. काय रे, हळू नाही चालत आहेत? कित्येक जोरात. मी असे डोळ्याचे पाप नाही झाकोस तर तू डायरेक्ट तिथून इथं होता डायरेक्ट. तेच रागेवर गाडीने एवढी जोरात पळाल का? तू इथं तिसऱ्या गेअरवर गाडी ठेवली होती इथं. तिसराच टाकेल, बंद करेल तिच्यावर जाऊन बघा. खरंच गेअर नाही उतरत. ती जाई दिली ती सकाळी? नाही दिली. कुठं आहे ती? तिबा समोर उभी पा दिसली. तिबा डायरेक्ट भिंतीला आहे का? हा, भिंतीला. आधी हा त्या दिसली. जायचं नाही घरी? घरी नाही जायचं? मग इथं कोणीच नाही थांबणार आता. मामा मी चालले, बाबा पण चालले. मग आता कोणाबरोबर खेळशील तू? एकटा खेळशील? स्कूलला जायचं आता पुढच्या वर्षीपासून, बरं का? जायचं स्कूलमध्ये जायचं, मग तिथं मस्त फ्रेंड्स भेटतील सगळे. तर मी आता चाललेलो आहे मम्मीला सोडवायला तिच्या मैत्रिणीकडं, ज्या राहतात पुरणगावला. तर त्या आहेत ठोंबरे काकू. तर त्यांच्याकडं ती जात राहते अशी महिन्यातून एकदा कधीतरी. आता खूप दिवस झाले गेलीच नाही आहे. तर मी तिला सोडून येतो आणि मग संध्याकाळी मी तिला घ्यायला जाईल. तर आता हे बघा, हे आहे ठोंबरे काकूचं घर. मम्मीला इथं सोडवलं आहे आणि मी आता निघतो आहे. तर आता काकूने हे थालीपीठ दिले आहे मला, मस्त आत्ताच बनवले. तर घरी जाऊन मस्त खातो आता. चला. तर हे बघा, हा आहे यांचा सिम्बा. मग अशी मी आलो होतो, भुकत होता माझ्यावर. चल बाय बाय. इथं येणं म्हणजे खूप ॲडव्हेंचरस आहे, कारण हे बघा इथे एकदा मी मोठी गाडी आणली होती, पण मग असेच लई हळूहळू कारण साईडला हे बघा हे असे काटे बिटे स्क्रॅचेस पण खूप पडतात. तर संध्याकाळी मी येईल गाडी घेऊन, पण ती तिकडंच लावेल, कारण गव्हाच्या गोण्या पण न्यायच्या आहे मला 2. कारण हे असं गाडीसाठी खूप छोटा रोड आहे. इथून काही नाही, असं साधारण काय 500-600 मीटर आहे हायवे. बघा किती भारी वाटतं बघा. हे बघा आलोय आता फॅक्टरीवर आणि इथं कुटाकटीचं काम चालू आहे. एवढ्या कोणाच दारूच्या बाटल्या आणले? उडत नाही काच? सावकाश वर का? लड्डू भाई इधर नहीं आने का, इधर काच कुटने काम चालू आहे. ते बघा ही आहे संक्रांतीची तयारी.
तो दोरा भेटलाय मला लई मुश्किलीने. ही बकर नाही ती बकाळडी नको घेऊ, तिची काच जाड आहे, हे बारीकच घे. सोने का घर पे मस्त आराम करने का है. इसका सायकल लेके इधर जाने का उधर जाने का. आणि इथं बघा आमचं हे काम चालूच आहे अजून. अशी काही काच आहे ती बघा, असं काहीतरी काय पावडर होऊन जाईल. ऐसे करो, ऐसे टंगड़े और करो. दिखाओ 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 दिखाओ, खेल दिखाओ, खेल दिखाओ. टंगड़े और करो ऐसे. ऐसा ऐसा करो, ऐसा ऐसा. ऐसा ऐसा खेल दिखाओ भाई, खेल दिखाओ. तो अभी मैं और लाडू खा रहे हैं थाली पीठ. ये देखो लाडू भी कैसा है थाली पीठ. मस्त बना है, ठंडा ठंडा ही अच्छा लग रहा है मस्त. तो इसी से आज मेरा जेवन हो जाएगा. पर इसमें एक कम है. क्या पानी. पानी पीने का है. काय तेवढा खालबत्ता मीला मार फक्त, हो बाकीची पाहू द्या. ठीक आहे. हे बघा किती सारे कष्ट असतात, सोपं काहीच नाही. सोप्प आहे का? हा एक बंडलला एवढी क्वार्टर लागतं कंप्लीट. एका बंडल एक बंडलला म्हणजे आपल्याला अशा किती क्वार्टर करायचे अजून 4 क्वार्टर. 4 कोटी. 3 तरी करायचे. ती अशी प्रोसेस असती सगळी. आता हे तर आजचं काम झालं, अजून काच कुटायची, त्याच्यानंतर त्यात कलर टाकायचं, भरपूर सारे काम आहे. तर हे आम्हाला 2-3 दिवस जाईल सगळं. 3 दिवस फक्त आपल्याला हेच रांगोळी कुटायला जाईल. होय तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कुठल्या जाते रांगोळी. हे काच हो हे वाईट आहे बरं का तुझं. हे काय ही वाईट आली ना मस्त. हे बघा जंगले आलेलं आहे आता ट्रिप खाली करून. काय माती पांगवायला मला हे काम दिलं भाऊ. राखीच्या 2 गाड्या येऊन राहिल्या. जर तिथं खाली जर नाही झालं, प्रेम शेड पण बसले आमचे चाळायला, आणि इकडं सिद्ध भाऊ कुटायचं काम चालू आहे. मी फक्त शेवटी माझ्या आसाऱ्यांवर माझ्या आकड्याला बसल बस. माझ्या आसाऱ्या झाल्या, माझं काम झालं. मेल घेऊन ती माझी किती मोठी. देशी आहे ना. एवढं काय करायचं पण आपल्याला अख्ख्या यावल्याचं मांजर नाही बनवायचं आहे. हा वरील तुझा ब्रँड असेल ना पडेल. तिकडून आणलं पाहिजे. ऐक ना, काढू लागते तसंच राहू दे आता. बिर्याणी खाल्ली का रे. नाही काय बिर्याणी. अरे ते बाटल्या खाली टाक ना. ते नाही म्हणताय घरी ते घेऊन ठेवली जा. तर. ही काय काम आहे? हे भरून आणले आपण. या बघ. अरे ते वाटलं ते नाही चालणार आपल्याला. हा या देशीचा काढ देशी ठेव इथं. त्या अख्ख्या त्याच खोटा ते हे काय कलर दुसरा मारून टाकू. कलर मारायचं त्याला. कलर मारून टाकू. वेळ आहे का तुमच्याकडे कलर मारायला. वेळ आहे तुमच्याकडे कलर मारायला. त्याला किती टाइम लागेल. हे तर ऑलरेडी तयारच आहे. कॉकच फक्त लावायचं कॉक फिट करून द्यायचं. बस ना मग आहे ना आपल्याकडे. 1 इंचच कॉक आहे तो. याला 2 इंचचं कॉक लावायचं का नाही लावायचं. नका लावू त्याला पाईप लावतो. पाईप आणि ते नोझल लावून देऊ त्याला. हां मी आता चाललोय गावात. ते आपलं स्पीकर थोडा खराब आहे ना, तर तो रिपेअरला टाकला आहे. ती चार्जिंग केबल त्यांना देऊन यायची, तर ती देऊन मग ग्राउंडवर जाऊन गाडी घेऊन येतो. कारण आता मम्मीला घ्यायला जायचं आहे मला पुरणगावला. बघा आता मी आलो इथं ग्राउंडवर गाडी घ्यायला, आणि अशा काही पद्धतीच्या या मॅचेस चालू इथं. हे बघा हे म्हणजे पूर्ण सायलेंट मॅचेस चालू आहे. त्यांचे इशारे बघा, पूर्ण इशारे बात आहे. सायलेंट क्रिकेट बघायची पण एक मजाच वेगळी. हे बघा इकडे सगळे पप्पांचे मित्र गुड मॉर्निंग 40+ ते मॅचेसचा आनंद घेत आहे मस्त. आणि छान असा यॉर्कर फाईन लेगच्या दिशेने. नो कॉमेंट्री, नथिंग. जस्ट अ ब्युटिफुल प्ले, द गेम इन मोशन. तर चला मी आता निघतो पटकन घरी जातो एकदा, आणि मग तसंच डायरेक्ट किडबॅग गाडीतून काढून मम्मीला घ्यायला जातो. कारण आता झाले 4:30, 6ला अंधार पडून जातो. खूप लेट होता आता.
जमतंय का ग? मस्त बनवलं. याच्यावर किती बंडल आखडले जाते का? एक दोन मोठे दोन ना. मग बुधवारी करू सुरुवात आपण. उद्या मग चर्रस आणा. तेरे को ठोकेगा ना तू क्या रे? हाँ ठीक से चला ना. तेरे को फाइन मारूंगा. हेलमेट नहीं कुछ नहीं. चल 100 रुपये फाइन दे. 100 रुपए नहीं है, अभी हम इतने बड़े नहीं हुए। चल 50 में कॉम्प्रोमाइज कर. चल 50 दे. भाई हम अभी बचपन में जी रहे हैं। हाँ चल. अरे 5 रुपए तो होंगे ना. 5 तो दे. 5 क्या? ले 5 रुपए नहीं तो हथौड़ा लाओ मेरे पास दस तो ध्यान दे. तेरी साइकिल में जब्त कर रहा हूँ अभी. ये 5 रुपए लेके आ, बाद में लेके जा. तो अभी लाडू को भी ले लिया है साथ में, क्योंकि लाडू भी वहाँ पर साइकिल खेल रहा था. तो मैंने सोचा अकेला अकेला उसको बोर हो जाएगा और यहाँ पे वहाँ पे भटकेगा. तो मैं जा रहा हूँ. तो मेरे को भी कंपनी बहुत अच्छी लगती है. मेरे को ना अकेले में बोर होता है, तो इसलिए लाडू को ले लिया है मेरे साथ कंपनी. वो भी खुश और मेरे को भी खुश, क्योंकि मेरे को अगर कंपनी मिल रही है तो मैं खुश ही हूँ ना भाई. तो चलो गाने सुनते सुनते जाएंगे अभी. तर हे बघा या रोडचं काम चालू आहे अजून. तर असं काही इंटरसेक्शन आपल्याला चेंज करत जावं लागतात. साईड चेंज करत जावं लागते. म्हणजे आता मला फक्त असं समजा 10 किलोमीटर जायचं आहे, पण तरी पण 3 वेळेस रोड चेंज करावा लागतोय कंटिन्युअसली. तर हे रोडचं काम अजून 1-1.5 वर्ष चालेल. तर मग त्रास आहे अजून. हॅलो इथं. आणि गाडी आम्ही लावली आता इथं रोडच्या बाजूला. आणि काका येत आहे घेऊन त्या गोण्या. तर त्यांना म्हटलं तर मध्ये येतो, पण ते बोलले मी आणतो बरोबर टाकून, कारण उचलायला कोण नव्हतं. तर येतील ते आता. तर हे बघा या ठिकाणी आता रोडचं पण काम चालू आहे. तिकडं सर्वे चालू आहे. सर्वेइंग प्रॉपर असं छान काम चालू आहे. तर त्यांना विचारून घेतलं तुम्हाला इथं काही अडचण नाही आहे ना. मग मी ती गाडी इकडं साईडला लावली, कारण त्यांच्या सर्विंगमध्ये गाडी नको यायला, म्हणून ती थोडी पुढं लावून घेतली. ते बोलले का इथून पुढं लावून दे, तिथून पुढं काय आमचं काम नाही. मग लावून दिलं. त्यात मी त्यांच्याशी गेल्या मराठीत बोलायला लागलो. त्यांना मराठी काही कळलं नाही. मग त्यांना समजून सांगावं लागलं हिंदीत. तर हे सगळे माझ्या मते बिहारीचे हे सगळे बऱ्यापैकी, कारण जेवढे मी बघतो तेवढे अख्खे हिंदीतच बोलत आहे. म्हणजे हे काम शक्यतो अवजड काम म्हणा, सिव्हिल काम म्हणा, हे जे कामावाले माणसं असतात ना, हे बऱ्यापैकी 90% म्हणायला काहीच हरकत नाही. सगळे बिहारी, राजस्थानी. आपले माणसं आता आपल्याला थोडे क्वचित दिसायला म्हणजे दिसतात. माझ्यासोबत बोलत का नाही काही. शांत शांत का झालं? का झालं शांत शांत? बोल ना. हे बघा आम्ही मस्त असं डिक्कीत बसलेलो आहे. एक गोणी आणली काकांनी, आता दुसरी आणताय. बोर होते माझ्यासोबत तुला. हा तू बोलत नाहीये. नाही. मग बोल ना. घरी लई पोपटावानी बोलतो ना. कधी घरी किती बडबड चालू राहते. कधी दरवेळेस. आता तर एकदम काहीच बोलत नाही. तर आता सगळं आलेलं आहे. गावाच्या 2 गोण्या. मम्मी पण इथून आता टोस घेते सिम्बासाठी. इथं छान बेकरी सापडली मम्मीला. तिने मस्त चान्स मारून घेतला. आता मस्त इथं टोस घेते मम्मी. लाडू तुला काय खायचं? असं कसं काय? काही नाही ना. चॉकलेट का बरी? कुछ नहीं क्यों कुछ नहीं खाने का? नाचतोय. कुठे गेला रे सिम्बा? सिंबाला मी पाव आणले. कुठे काय झालं? दीदी कुठे गेली तुला पाय? अंकल किती काच कुठली हो? अय पोरांनो किती काच कुठली? मी नव्हतो बस कुठायला, मी करतो सांगा. पण कुठलेली काच कुठे आहे? आतापर्यंत झाली असेल कुठून. हे काय 3 क्वार्टर झाली. तुम्ही किती कुठली? मी काही कुटणार बी नव्हतं, म्हणून तुम्ही किती कुठली म्हणायचंच नाही. चाललोय आता ग्राउंडवर पप्पांना ही गाडी द्यायला, कारण काही सामान आहे बॉटम आणते ते परत आणावं लागेल गाडीत. मग पप्पांना ही गाडी देऊन बाकी त्यांचा मोबाईल घेऊन जातो विवेककडं, कारण सकाळी त्याने काही व्हिडिओ काढले ते एडिटिंग करायचे.
म्हणजे मला पण जमलं असतं ते, पण ॲक्च्युली मला ब्लॉग पण एडिट करायचा आहे आणि तो थोडा एडिटिंगमध्ये फास्ट येतो, क्विक करतो एकदम. आणि त्याने काढलेले व्हिडिओज आहे ना त्यालाच एडिटिंग जमतात, तो त्याच्या पद्धतीने काढतो, तो फुल लेंथ व्हिडिओ काढतो. मला सवय कटची, फुल लेंथ एडिटिंग त्यालाच जमतं. तर चला गाडी पप्पांना देऊ आणि जाऊ त्याच्याकडे पप्पांचा मोबाईल घेऊन, आणि मग माझा मोबाईल पप्पांकडे देऊन टाकतो. आता आलो आहे इथं ग्राउंडवर आणि इथं पूर्णपैकी पाणी मारायचं काम चालू आहे आणि पेंट पण मारायचं आहे त्यांना. ते बघा इथं पण चुना वल्ला करून टाकण्यात आलाय, त्याच्याने तो निघणार नाही लवकर. चला भारी चालू आहे. तर मी आता माझा मोबाईल देतोय पप्पांना. ऑल द बेस्ट. उद्या ऐक तुमची मॅच नाही हो का? खरंच पाणी पाणी होऊन जाईल. हाय, तुमची बॅट आवडली बरं का मला. थँक्यू. उद्या आलो का ती फक्त हातात घेऊन पाहिजे मला कशी. ओके ओके, जिंकलो का तुम्हालाच. पावर का? जर विनिंग शॉट माझ्या बॅटने आले तर ती बॅट तुम्हाला. नक्की नक्की. ओके. फायनलचा विनिंग शॉट बरं का. फायनलचा विनिंग शॉट, काय अडचण नाही. तर आता आलेलो आहे घरी. पप्पा ते अजून ग्राउंडवर त्यांचं थोडं पिचचं काम चालू आहे आणि विवेकने ब्लॉग ते रील एडिट करून दिली आता. तर थोड्याच वेळात ती पप्पांच्या अकाउंटवर जाईल. तर ठीक आहे, चला आता घरी आलो आहे. थोडंसं मी ना बाहेरूनच आता रगडा आणि भेळ खाऊन आलो, कारण भूक लागली होती, वेळ निघून चालला होता. मग विदाऊट गोड पाणी रगडा आणि भेळ खाऊन घेतली. ते पण ओके असतं, म्हणजे डाएटच्या हिशोबाने ते हेल्दी ऑप्शन आहे. तर ते खाऊन घेतलं. थोड्याने दूध पिल तर मी बसतो एडिटिंगला. तर मम्मीचा आत्ता मला फोन आला, म्हणजे मी घरी आलो आणि ती मला फोनच करत होती. काही सामान आणायचं आहे, तेलाची पिशवी आणि ते थोडंफार, तर ते घेऊन येतो आणि मग बसतो एडिटिंगला. तर हे बघा सिम्बा आता कसा मागं लागलेला आहे, जाऊनच देत नाही. बोलव ना त्याला, जाय पाव खाय, जाय पाव खाय, जाऊच देत नाही. का बरं असं पावसाळ्यावानी करतो तू? हा काय जाय. चल आता छुटका. आलोय आता घरी आणि हे बघा सिम्बा माझीच वाट पाहत होता, आता येईल माझ्या मागं डुगू. तर अशा रीतीने काच कुटून झालेली आहे. आज अजून थोडीशी कुटावं लागेल, 1-2 बाटल्या तेवढ्या कुटल्या का मग उद्या किंवा परवा आपण मांजे बनवायला सुरुवात करू. कारण आपण मांज्यांचे बंडल पण आणले जे की भेटत नव्हते, पण मग बायला चान्स एका दुकानात भेटले. ते भेटत होते पण 1000 मीटरचे भेटत होते. हे 5,000 मीटरचे भेटले. हे असे 4 बंडल आहे. तर 4 बंडल आहे म्हणजे ते झाले 20,000. तर 20,000 मीटर त्याला मांजा कुंडाळायचा आहे आता, तो म्हणजे 20 किलोमीटर. हा बघा 8x, हा बघा 24x. 24x इज द लिमिट. आणि 8x मध्ये छान दिसतोय तरी, मस्त एकदम.